मुंबईतील अनेक कुटुंबांवर आता पश्चाताप करण्याची वेळ आली आहे. झटपट श्रीमंत होण्याच्या नादात अनेकांनी आपले मेहनतीचे पैसे गमावलेत. रविवारी पैसे गुंतवा आणि शुक्रवारपर्यंत घसघशीत रिटर्न्स मिळवा या योजनेने मुंबईकरांच्या तोंडचं पाणी पळवलंय. कुणाचे 6 लाख, कुणाचे 50,000, कुणाचे 1 लाख तर कुणाचे जवळपास 1 कोटी रुपये या योजनेत डुबलेत. कुणी म्हणतंय कंपनीच्या मालकाने देश सोडलाय, तर कुणी म्हणतोय तो दुबईला पळालाय. सध्या मुंबईच्या प्रत्येक नाक्यावर आणि चौकात याच घोटाळ्याची चर्चा होतीये. नेमका काय आहे हा घोटाळा, कोणती होती कंपनी आणि मुंबईकर यात कसे फसले, हेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, मी तन्वी गुंडे आणि तुम्ही पाहताय माय महानगर लाईव्ह. मंडळी, आपल्यापैकी अनेकांना झटपट श्रीमंत होण्याची हौस असते. हीच हौस पूर्ण करण्यासाठी आपण आपल्या आजूबाजूला संधी शोधत असतो. पण बऱ्याचदा हीच हौस अंगलट येते आणि होत्याचं नव्हतं होतं. असंच काहीसं झालंय टोरेस कंपनीत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसोबत. महिन्याला 44% परतावा देण्याचे आमिष दाखवून टोरेस कंपनीने हजारो सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक केली आहे. नवी मुंबई, भाईंदर आणि दादरमधील सर्व शाखांना टाळं लावून कंपनीचा मालक फरार झालाय. समोर आलेल्या माहितीनुसार 2023 मध्ये नोंदणीकृत प्लॅटिनम हरेन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने 2024 मध्ये टोरेस ब्रँडच्या अंतर्गत दादरमध्ये 30,000 स्क्वेअर फुटांचं आउटलेट उघडलं. यानंतर कंपनीने मीरा भाईंदरसह इतर ठिकाणी आउटलेट्स उघडले. ही कंपनी सोने, हिरे आणि चांदीच्या दागिन्यांची विक्री करत होती. मात्र हे दागिने बनावट होते. याविषयी अनेक गुंतवणूकदारांना माहिती होतं. मात्र आपल्या गुंतवणुकीवर घसघशीत परतावा मिळत असल्याने बहुतांश गुंतवणूकदारांनी याकडे कानाडोळा केला. टोरेस कंपनीत गुंतवणूकदारांना अवघ्या 4,000 रुपयांपासून गुंतवणूक करता येत होती. ही कंपनी रविवारी पैसे गुंतवल्यास सोमवार ते शुक्रवार दरम्यान त्याचा परतावा देत होती. 6 लाखांपर्यंतच्या गुंतवणुकीवर ही कंपनी 6% इतकं व्याज देत होती. तर 6 लाखांपेक्षा जास्त गुंतवणूक केली तर गुंतवणूकदारांना 11% व्याज मिळत होतं. कंपनीने सोने, चांदी आणि हिरे खरेदीवर अनुक्रमे 48%, 96% आणि 520% वार्षिक परतावा देण्याचं वचन दिलं होतं. सुरुवातीच्या काळात टोरेस कंपनीने उच्चभ्रू इमारतीत घरे, गाड्या आणि दागिने असा आकर्षक परतावा देऊन गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन केला. त्यामुळे अनेकांनी डोळे झाकून लाखो रुपये टोरेस कंपनीत गुंतवले होते. अवघ्या काही दिवसांमध्ये व्याजासह संपूर्ण रक्कम परत मिळेल यामुळे गुंतवणूकदार निश्चिंत होते. मागचे 2 आठवडे परतावा न मिळाल्याने गुंतवणूकदारांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आणि जे त्यांच्या मनात आलं तेच खरं ठरलं. टोरेस कंपनीच्या मालकांनी कंपनीला टाळा लावून पळ काढला. गुंतवणूकदारांना आपली फसवणूक झाल्याची माहिती मिळताच शेकडो गुंतवणूकदारांनी शोरूमच्या बाहेर गर्दी केली आणि त्यांच्यावर पश्चाताप करण्याची वेळ आली. इम्रान जावेद, सर्वेश सुर्वे आणि ओलेना स्टाइन असे या कंपनीचे 3 संचालक आहेत. या तिघांनी निवासस्थानाचा पत्ता कंपनीचा पत्ता म्हणून दाखवला होता. आता हे तिघेही दुबईला पळाल्याचं सांगितलं जात आहे. टोरेस ही विदेशी कंपनी असून ही कंपनी सोने, हिरे आणि चांदीच्या दागिन्यांच्या विक्रीचा व्यवसाय करत होती. गेल्या वर्षी या कंपनीने मुंबईत पहिलं कार्यालय सुरू केलं होतं. त्यानंतर मुंबईत टोरेस कंपनीच्या कार्यालयांची चेन तयार झाली होती. अवघ्या 6 ते 7 दिवसांमध्ये गुंतवणुकीवर झटपट परतावा मिळत असल्यामुळे अनेकांनी टोरेस कंपनीत लाखो रुपये गुंतवले होते. विशेष म्हणजे सोनं चांदी घेण्यापेक्षा हिरे घ्या असा कंपनीचा आग्रह असायचा. हिऱ्याच्या गुंतवणुकीवर कंपनी जास्त परतावा देत होती. याच आमिषाला बळी पडून अनेकांनी आपली मेहनतीची कमाई यात गुंतवली आणि हाती भोपळा आला. या प्रकरणी पोलिसांनी 5 जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय. यामध्ये सर्वेश सुर्वे, विक्टोरिया कोवालेंका, तौफिक रियाज उर्फ जॉन कार्टर, तानिया कॅसातोवा, व्हॅलेंटिना कुमार यांचा समावेश आहे. पोलिसांकडून फरार आरोपींचा शोध घेतला जातोय. पण या आरोपींनी देश सोडल्याची माहिती तुर्तास तरी समोर येते. हा संपूर्ण घोटाळा जवळपास 3,000 कोटींचा असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे अशा योजनांपासून सावध राहा आणि कुठेही गुंतवणूक करण्यापूर्वी त्याची संपूर्ण माहिती घ्या. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आणि बातम्यांच्या अपडेटसाठी माय महानगर लाईव्हला नक्की सबस्क्राईब करा.